3 नोव्हेंबर 2025 अमेरिकन फिक्शन नावाचा अमेरिकन मूवी बघितली. ठीक आहे, म्हणजे मला खास आवडली नाही. ओके ओके. एका रायटरची स्टोरी आहे की तो म्हणजे त्याला सगळेजण मॉन्क म्हणून ओळखत असतात आणि ऍक्च्युली तो ज्या नावाने लिहित असतो म्हणजे तो रायटर म्हणून ज्या नावाने लिहित असतो त्याला कोणी ओळखत नसतं आणि त्याचे हार्डली 2 बुक्स पब्लिश झालेले असतात आणि तसं तो लिहितो खूप चांगलं, पण विशेष त्याचे होत नाही सेल. मग आता एक त्यांनी पुस्तक जे लिहिलेलं असतं तर किंवा लिहित असतो तर त्याचं टायटल म्हणजे ते मग तो बघतो की लोकांना काय फार असे आवडत नाहीत, आपण जरा हलके फुलके चालू लँग्वेज, टपोरी लँग्वेज, गुंड लोकांची लँग्वेज अशा टाईपच्या याच्यात लिहिलं आणि स्टोरी एखाद्या म्हणजे गरीब माणसाची जो असं चाळीत लेनमध्ये अशा राहतो आणि म्हणजे ब्लॅक निग्रो ची स्टोरी आणि तो अशा याच्यात राहिलेला वाढलेला आणि मग तो कसा पुढे येतो वगैरे अशा टाईपची त्यांनी ती स्टोरी. तर त्याच्यात त्यांनी लँग्वेज पण तशीच वापरली असते आणि मग कसं त्याला गोऱ्या लोकांना तोंड द्यावं लागतं वगैरे वगैरे, म्हणजे त्याला जे जे सहन करावं लागतं त्या टाईपचं, पण ते जरा टपोरी लँग्वेज एकदम चालू लँग्वेज मध्ये असं आणि त्याला नाव पण असं काहीतरी बेकार टाईपचंच देत. तर ते पुस्तक सगळ्यांना खूप आवडतं आणि मग सगळेजण म्हणजे त्याला भेटायचं किंवा बोलायचं त्याच्याशी. मग सेल म्हणजे आधी त्याला पब्लिशर मिळायला नाकी नऊ आलेले असतात, पण ह्याला लगेच पब्लिशरचे फोन यायला सुरुवात आणि कितीतरी लाख डॉलर्स वगैरे लोक द्यायला तयार होतात आणि तर त्याला ते पटत नाही त्याच्या मनाला, म्हणून तो मुद्दामून आणखीन घाणेरडं नाव त्याचं सुचवतो. म्हणजे जी पब्लिशर असते तिला म्हणतो की पण मला माझं नाव पुस्तकाचं नाव बदलायचंय, मला हे नाही ठेवायचंय. तर ती म्हणे नाही छान आहे, कशाला बदलता तुम्ही? नाही म्हणे मला बदलायचंय. कोणतं नाव ठेवायचं? तो फक ठेवायचं. तर 2 मिनिटं तरी शॉक होतात की असं कसं घाणेरडं नाव ठेवायचं. पण तर म्हणतात ठीक आहे, आम्हाला 1 मिनिटं द्या, आम्ही सांगतो तुम्हाला. आणि ते ऍग्री होतात काही नावाला. तो कपाळावर हात मारून घेतो शेवटी. पण म्हणजे मग ती नॉवेल पब्लिश होते, सगळ्यांना खूप आवडते सगळ्यांना. तर काही आता त्या वर्षीचा अवॉर्ड, लिटररी अवॉर्ड कोणाला द्यायचं, तर त्याच्यात ह्याचे नाव सामील होते आणि मग ज्युरी बसतात, जजेस 4 लोक. तर 4 लोकांना तर हा मुद्दामून ह्याला ते पुढे यायचं नसतं किंवा दाखवायचं नसतं, त्याच्यामुळे जे जजेस मध्ये ह्याला पण बोलवतात, कारण कोणाला माहित नसतं ना की मंक म्हणजेच हा रायटर आहे, तर ह्याला जज म्हणून बोलवतात. आणि तो आणि अजून एक लेडी असते गोल्डन म्हणून, तर तिची खूप सेल होत असतो तिच्या पुस्तकांचा. तर ती आणि हा दोघंच नाही नाही म्हणतात की नाही याला फकला नको हे करायला, पण बाकीचे 3 जजेसला खूप आवडलं असतं. मग तो एक त्याच्यातला जज म्हणतो नाही 3 vs 2 येतं म्हणजे शेवटी यालाच द्यायचा आता अवॉर्ड, आणि हे असं होऊन शेवटी त्याला ते अवॉर्ड करता सिलेक्ट होतं. आता हे जेव्हा सगळं एका फिल्म मेकरला कळतं, एक यंग फिल्म मेकर असतो, तर तो त्याला भेटायचं असतं ह्याला. आणि मग तो म्हणतो की पण मला ह्याची म्हणजे तू आता जी स्टोरी लिहिली आहे त्याचा मला एंड थोडासा अजून समजा वेगळा झाला तर काय करायचा काय नाही. तर हा 1-2 असे त्याला सुचवून बघतो एंड्स त्याचे, तर त्याला काही ते आवडत नाही, असे जरा चांगले असतात एंड्स ते आवडत नाही. मग शेवटी हा म्हणतो की आणि त्यांनी स्वतःला असं पण सांगितलेलं असतं, म्हणजे तो रायटर जो आहे म्हणून, की लोकांची अजून सिंपथी मिळावी किंवा लोकांना त्याच्याबद्दल अजून की हा अशी लँग्वेज का वापरतो किंवा असं का आहे, तर त्याला जेल झालेली आहे, म्हणजे हा रायटर जेल भोगून बाहेर आलेला आहे असं पण त्यांनी सगळीकडे ते पसरवलेलं असतं. आणि तो म्हणजे वॉन्टेड आहे, पण अजून कोणाच्या पोलिसांच्या हाती लागला नाही, कारण तो समोर आला नाहीये कोणाच्या, गुमनामीमध्ये जगतोय वगैरे असं. आणि मग
तर तो त्या यंग सिनेमेकरला सांगतो की मग असं करूया का आपण की आता सेरेमनी चालली आहे अवॉर्ड विनिंगची, अवॉर्ड गिव्हिंगची, आणि त्याला स्टेजवर म्हणजे तो स्टेजवर जातो. मग सगळे ज्युरी वगैरे सगळे बसलेत, सगळ्यांना म्हणजे पार्टी चालली आहे, सगळे बसले, तर ज्युरी मधून एकदम हा उठून वरती जातो स्टेजवर, ते अवॉर्ड हातात घेतो स्वतःच्या आणि बोलायला जातो. तर तेवढ्यात मग पोलीस शिरतात आणि त्याला सांगतात की स्टॉप म्हणून, पण तो काही ऐकत नाही आणि मग त्याला धड 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 गोळ्या मारतात आणि तो मरतो. मग त्या सिनेमेकरला हा एंड खूप आवडतो आणि तो म्हणतो की हा एंड ठीक आहे, मी याच्यावरच म्हणजे फिल्म बनवतो. तर हा म्हणतो की ठीक आहे, आता काय म्हणजे काय करू शकतो. तर असं करत ते म्हणजे तो शेवटी आपलं लाईफ संपली, म्हणजे तो आता मेला, म्हणजे आता तो ही इज नो मोर, आणि आता तो पुढे लिहिणार कसा. त्याच्यामुळे मग तो म्हणतो की आता मला पुन्हा मला जसं पाहिजे तसं मला जगता येईल, लिहिता येईल. तर मीन व्हाईल त्याची थोडीशी फॅमिली लाईफ पण अशी दाखवली की त्याला एक भाऊ असतो, एक बहीण असते, बहीण डॉक्टर असते, पण भाऊ असाच ड्रग ॲडिक्ट असतो, त्याच्याकडनं काहीच होप्स नसतात, आणि बहीण डॉक्टर असते आणि बहीण आपल्या आईची वडिलांची देखभाल करत असते, पण वडील बरेच आधी गेलेले असतात, त्यांची बरीच लफडी असतात आणि ते सगळे आईला माहीत असतात, पण ते गेलेले असतात. आणि आता हा मग आपल्या आईला भेटायला जातो, तर तिथे कळतं की तिला आता डिमेन्शिया आणि हळूहळू तिची स्टेज वाढत चालली आहे, तर तिला मग चांगल्या याच्यामध्ये ठेवायचं तर तिथे पैसे लागणार, मग म्हणून त्याच्याकरता तो त्या फक करता तयार होतो, कारण ते लोक भरपूर पैसे देणार असतात, आणि मग ते पैसे घेऊन तो आईला ठेवतो, पण शेवटी त्याची आई तिथे म्हणजे मरते मग शेवटी. आता तिथेच समोर राहणाऱ्या एका बाईशी त्याचं जमते, पण त्या फक वरून परत त्या दोघांचं वाचतं, आणि त्यांच्या आईची जी केअरटेकर असते ती पण एक लग्न करते दुसरं, म्हणजे तिला लग्न करायचं असतं, एक लग्न, तर त्याच्याकरता ती याला मॉन्कला म्हणते की तू मला माझ्या पाठीशी उभं राहशील का, म्हणजे चर्चमध्ये घेऊन जायला, बेस्टमॅन टाईपचं. तर हा म्हणतो हो. म्हणजे असं ट्युनिंग सगळ्यांचं खूप, जरी तो त्याचा भाऊ वाह्यात असला किंवा बहीण डॉक्टर असली, या लोकांमध्ये इतकी तफावत जरी असली तरी त्या लोक सगळे फॅमिली म्हणून त्यांचं खूप छान बाइंडिंग दाखवलंय. मदतीकरता पुढे येणं किंवा वेळ पडली तर एकमेकांना मदत करणं वगैरे प्रकारचं. पण मग शेवटी आता ह्याला इतके मग पैसे वगैरे मिळतात, तर शेवटी हा म्हणतो आता मला पाहिजे तसं मी जगू शकतो. म्हणजे आता शेवटी ती मुलगी पण जी समोरची असते तिलाही असल्याच टाईपचे सगळे आवडतात, लोकांनाही असंच आवडतं, तर आता आपण काय करू शकतो. म्हणून मग म्हणजे फिक्शन आहे जे, तेच जगाला आवडतं. तर आता आपण बघूया कसं लिहायचं ते, असं करून ते एंड केलेली आहे. तर ठीक आहे, मला काही खास नाही आवडला, ओके वाटलं.